नमस्ते ताई. नमस्ते. जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आपल्याकडे रत्नागिरी टाइम्स डिजिटल स्टुडिओमध्ये संध्याताई कोसुमकर आलेले आहेत. आम्ही त्यांचं या ठिकाणी स्टुडिओच्या वतीने स्वागत करतो. नमस्ते ताई, तुम्ही रत्नागिरी नगर परिषदच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. अपक्ष म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नगराध्यक्ष आणि 9 नंबर वॉर्ड मधून नगरसेवक दोन्ही पदांसाठी ताईने अर्ज दाखल केलेले आहेत. हो. तर ताईंचं जे कार्य आहे ते रत्नागिरीकरांना माहिती आहे. महिलांसाठी विशेषतः पुढाकाराने ते जात असतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये सुद्धा त्या अग्रक्रमाने सहभागी असतात नेहमी. आणि अन्यायाच्या विरोधात चाड असलेल्या अशा संध्याताई कोसुमकर आहे. ताई, महिलांसाठी तुमचं कार्य तर प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर इतर सर्व समाजासाठी तुम्ही झटत असता. काय सांगाल तुमच्या एकंदरीत कार्याबाबत? फार पूर्वीपासून सामाजिक कार्याची ओढ होती, पण जोपर्यंत राजकीय वरदहस्त मिळत नाही तोपर्यंत लोकांची कामं होत नाहीत. म्हणून पक्षांची मदत घेत राहिले आणि पक्षांची मदत घेत असताना मग त्या पक्षाची पण वाढ कशी होईल आणि लोकांची कामे कशी होतील. मी माझ्या कधीही कुठल्याही पर्सनल कामांसाठी कधीच कोणाकडे गेले नाही, पण लोकांच्या कामांसाठी एक सपोर्ट मिळावा म्हणून राजकीय पक्षांची मदत घेतली. आणि त्यामध्ये सामाजिक काम करताना मग महिलांवरील अत्याचार असतील किंवा अन्यायग्रस्त जनता कोणतीही, मग त्यात पुरुषही असतात. आणि आत्ता तर तुम्ही बघताय रत्नागिरी शहरामध्ये उनाड गुरं आहेत, गाई गुरं आहेत आणि उनाड कुत्रे आहेत की ज्यांचं नियोजन नगरपालिकेने पूर्णपणे फेल केलं आहे नगरपालिकेचं. आणि त्यासाठी आणि जनतेला आता राजकीय रंग सगळे कळायला लागलेले आहेत की पक्षाचं तेवढं महत्त्व जे मी अजूनही शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांना मानणारी आहे. म्हणजे जन्मताच मी शिवसेनेतच जन्म झालेला असल्यामुळे, पुण्याच्या कसबा पेठेतून असल्यामुळे मला थोडासा तो रंग होता आधीपासून. आणि ॲग्रेसिव्ह असल्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की मी शिवसेनेतच काम करावं. पण तुम्ही सध्या तरी शिवसेनेतून बाहेर पडले समजतो. हो. आत्ता म्हणजे ह्या इलेक्शनच्या काळामध्येच मला स्वतःला जाणवलं की फक्त आणि फक्त जे कोणाचं ऐकतील, मला जर कुठे अन्याय दिसला किंवा मला जर कुठे चूक दिसली तर मी ते गोष्टी मागे घ्यायला मागत नाही आणि त्या चुकीच्या गोष्टींवरती मी पडदा पाडायला तयार नसते. त्यामुळे मला असं वाटतं की मला डावलण्यात आलं. मी इच्छुक असून सुद्धा कुठे नाव घेतलं गेलं नाही. मग थोडासा मीच विचार केला की लोकांनाही आता पक्षाचं गांभीर्य कळायला लागलेलं आहे की पक्ष स्वतः किती गांभीर्याने काम करतोय. मग कुठल्या पक्षाची मदत घेण्यापेक्षा लोकांचे निरोप माझ्यापर्यंत आले की कोणत्या पक्षाचं काय आहे, त्यापेक्षा आम्हाला योग्य उमेदवार पाहिजे आता की जिथे लोकांपर्यंत पोचणारा कोणत्याही वेळेला, वेळी अवेळी, रात्री सुद्धा 2-2 वाजता मी लोकांसाठी उठलेली आहे, गेलेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आता इथे मला कुठलंही कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं नाहीये किंवा कुठलं काम मिळवायचं नाहीये किंवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांना कसली तिथून मदत नकोय. मग त्या कार्यकर्त्या स्वतःहून झटतायत आणि मला सांगतायत की जनतेसाठी आपण गेलं पाहिजे आणि टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट आणि इतर ज्या काही मूलभूत सुविधा लोकांना हव्यात त्या मिळवून देण्यासाठी. आणि लोकांचे हाल जे चाललेले आहेत, मग रस्ता असून दे, पाणी असून दे, गटार असून दे, उनाड गुरं असून देत किंवा जनावरं असून देत, ह्या सगळ्यांसाठी आत्ता नगरपालिकेकडून पूर्णपणे मायनस झालेली नगरपालिका आपली आहे. आणि त्यासाठी म्हणून मला काम करायचं आहे आणि लोकांची मदत हवी आहे. लोकांना आता कोणत्याही एका टिपिकल पक्षासाठी नव्हे तर त्यांच्यासाठी काम करणारा उमेदवार ऑप्शन पाहिजे होता. तुम्ही अनेक संस्थांमध्ये काम करताय. हो. आणि अनेक संस्थांचे गेल्या अनेक वर्षापासून तुमचं कार्य सुरू. 25 वर्ष मी काम करते. कोणकोणत्या तुमच्या प्रामुख्याने संस्था आहेत? मी वाईल्डलाईफ सर्वायव्हर संस्था म्हणून जी आहे ती जनावरांसाठी काम करते. भरारी महिला संस्था म्हणून आहे जी अन्यायग्रस्तांसाठी, महिलांसाठी काम करते. तसेच पतसंस्था आहे, जय भवानी पतसंस्था, त्या पतसंस्थेत मी संचालक आहे. आणि इतरही ज्या बरेच आहे, महात्मा फुले समता परिषदेचा मी राजीनामा दिलाय कारण की अन्यायग्रस्तांना जिथे मदत मिळणार नाही त्या पदाची मला गरज नाही. त्यामुळे मी मागच्या आठवड्यात तो राजीनामा त्यांना ऑनलाईन पाठवून दिलेला आहे. ताई, आता 2 शिवसेना आहेत बरोबर? हो. म्हणजे एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट बरोबर. हे 2 शिवसेना आहेत आणि तुम्ही शिवसैनिक आहात.
हो. बरोबर की नाही? हो आता या दोन शिवसैनिकांनी म्हणजे शिवसैनिकांमध्ये विशेष दोन पक्ष जे आहेत, या पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेत. बरोबर. आता यामध्ये तुम्ही एक उमेदवार आहात, तुम्ही हो. शिवसैनिक आहात, हो. तर यांच्याबरोबर तुमची स्पर्धा कशा प्रकारे आहे नेमकी? शिवसैनिक हा पूर्वीचा शिवसैनिक काय होता हे जनतेला पूर्णपणे माहीत आहे की लोकांसाठी, लोकांमुळे, लोकांसाठी तयार झालेली संघटना म्हणजे शिवसेना होती. कोणत्या एका पुढाऱ्यासाठी, त्याचं घर भरण्यासाठी नव्हती. बाळासाहेबांनी जी संघटना तयार केली होती ती मराठी माणसांसाठी आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी होती. आणि त्या पद्धतीने माझं आतापर्यंत गेल्या 25 वर्षातलं काम आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसवाले म्हणायचे आमचा पक्ष अहिंसावादी आहे आणि तू हिंसावादी वागतेस, त्यामुळे आम्हाला तुझी अडचण होते, तू अवघड काम करतेस, असं मला ते जाणवून द्यायचे. मग शिवसैनिक म्हणून जेव्हा मी स्वतःला जाणीव करून देते त्यावेळेला मला स्वतःला वाटतं की या गोष्टीमध्ये अन्याय झाला आणि मी तिथे मदत केली पाहिजे, मी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ताई, आता तुमचं विजन काय पुढचं? मला एकच टार्गेट आहे की मला देवाने भरपूर काही दिलेलं आहे. मला म्हणजे असं कोणती गोष्ट हवी आहे किंवा पैसा 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 किंवा हव्यास किंवा काही, हजारो लोक मला ओळखतात, म्हणजे प्रसिद्धीचीही गरज नाहीये. आज मी कुठे गेले तर मी कोणाला ओळखत नसेल, पण मला ओळखणारी लोक जी आहेत त्या लोकांना मला अजून काहीतरी करून दाखवायचंय की त्यांच्याकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडून त्या मला अशा दाखवायच्या आहेत की आज त्यांना म्हणायचं होतं की शिवसेना म्हणून जे उमेदवार आहेत ते आमच्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या तुम्ही एकमेव आहात. मग ते मी तिथे कधीही पक्ष बघितला नाही की हा कोणता पक्षाचा माणूस आलाय, की हा श्रीमंत आहे का, किंवा हा मला उद्या काही देईल का. जर कोणी काही द्यायला आले किंवा काही करायला आले तर मी त्यांना स्पष्टपणे हात जोडून सांगते की मला काही देणार असाल तर नक्कीच तुमची या गोष्टीमध्ये काहीतरी चूक आहे म्हणून तुम्ही मला काहीतरी मदत देताय. मग त्या लोकांपासून मी लांब राहत होते. अशा प्रकारे मी लोकांना सांगते की मी काही न घेता तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे, तुमच्यासाठी मी मदत करणार आहे. तर आता तुम्ही विचार करायचा आहे, मी ऑप्शन देतेय पण तो तुम्ही स्वीकारायचा आहे. मध्यंतरी पोलिसांविषयी सुद्धा ताई तुमचा काहीतरी आवाज तुम्ही उठवला होता, तुमचा काय विषय होता? एक 9-10 महिने झाल्यानंतर एक आई माझ्याकडे आल्या होत्या, वंदना जंगम म्हणून जयगडच्या आहेत त्या, आणि त्यांचा मुलगा बेपत्ता आहे आणि पोलीस दखल घेत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी स्वतः त्यांना घेऊन 2 ते 3 वेळा पालकमंत्र्यांना भेटले आणि 4 ते 5 वेळा मी 4 वेळा तरी नक्कीच मी SP साहेबांना भेटले. तर SP साहेबांकडून कुलकर्णी साहेब होते, त्यांनी तिथे जयगडला फोन लावायचे आणि माहिती घ्यायचे आणि आम्हाला सांगायचे की आता त्याचा मोबाईल चालू झालाय किंवा आता तो कुठेतरी लग्न करून गेला असेल, आता तो आहे पण तो येत नाहीये, तो तुम्हाला घाबरलाय, असं सांगून टाळाटाळ केली जात होती. तर थोड्या दिवसांनी मला काही न्यूज येत होत्या आणि त्याच टायमिंगमध्ये एक सांगाडा जयगडला सापडल्याचं पण ऐकलं होतं. मग मला थोडीशी क्लिक झाली होती आणि माझ्या ओळखीच्यांनी पण सांगितलं होतं की ही माणसं चांगली नाहीयेत आणि त्यांनी नक्कीच या मुलाचा काटा काढलेला असावा. आणि त्याला कारण मग वंदना जंगम यांनी काही माहिती अजून त्या वीरचा मर्डर झालेलाही कानावर घातला होता. मग तसं आम्ही SPंना भेटलो पण त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. ज्या वेळेला रत्नागिरीतल्या मुलीचा मर्डर झाला त्याच माणसाने केला, तेव्हा रत्नागिरी सिटीच्या पोलिसांनी तो मर्डर शोधून काढला आणि त्याच्याकडून जेव्हा ती कबुली आली की हो मी अजून एक मर्डर केलाय आणि ह्या मुलाचा केलाय, तेव्हा मग मला क्लिक झालं की अरे हा आमचाच मुलगा ज्याला आम्ही शोधत होतो. आणि मग त्याचा पाठपुरावा केला आणि जो पोलीस खोटं बोलत होता आणि त्याची जी टीम खोटं बोलत होती त्या टीमवर मी आक्षेप घेतला आणि त्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्याची मागणी केली. रत्नागिरीत आणखी एक प्रकरण घडलं होतं मध्यंतरी, एका विद्यार्थी संदर्भात एका शाळेमध्ये, त्यावेळेस सुद्धा तुम्ही मोठा आवाज उठवला हो हो हो. त्यावेळेला मलाच काही माझ्या ओळखीच्या लोकांनी गप्प राहण्याचा इशारा केला होता आणि बऱ्याच वेळेला सांगत होते की ते शिक्षकांबद्दल विषय आहे आणि शाळेचा आता नावलौकिक आणि रौप्य महोत्सव आहे, तर तुम्ही थोडंसं शांत राहा, नका हा विषय ताणू. पण माझी अजूनही हीच मागणी आहे की ते शिक्षक नालायक होते आणि हे इलेक्शनचा सगळा कारभार आटपल्यानंतर मी तो विषय परत धरणार आहे. मी त्या गोष्टींना सूट दिलेली नाही आणि प्रत्येक शाळांमध्ये CCTV कॅमेऱ्याचं सरकारने नुसतं डिक्लेरेशन केलेलं आहे पण अंमलबजावणी झालेली नाही. मुली आता घरानंतर आम्ही शाळेत पाठवल्यानंतर रिलॅक्स होतो की मुलं कुठेतरी सेफ आहेत. आता शाळा ही सेफ राहिलेली नाही आणि 8वी-10वीच्या मुलींना कुठल्याही मार्कांचं किंवा बक्षिसाचं आमिष दाखवलं तर सर बोलतायत म्हणून सरांचं सगळं ऐकलं पाहिजे म्हणून मुलींवर जो अन्याय होतोय
आणि तिथले जे शिक्षक घाणेरडी कृत्य करतायत त्यांना चाप बसवण्यासाठी पहिली मागणी हीच असेल की शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का बसवलेले नाहीयेत आणि ते कोणासाठी तुम्ही ही एक लपवण्याची गोष्ट करताय. आणि तिथे जर मुलं सेफ राहणार नसतील तर मग शाळेत पाठवायची की नाही विद्यार्थ्यांनी, आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार? शाळा तर घ्यायला तयार नाहीये. शाळा अशा गोष्टी विषय दाबण्यात जास्त रस दाखवते, मदत करण्यात नाही. आणि त्यासाठी मला रस्त्यावर उतरायचं आहे आणि त्यावेळेला मी जाहीरपणे आवाहन करणारे आणि रत्नागिरीकर नक्की माझ्या पाठीशी उभे राहतील. ताई, तुम्हाला लोकांनी पाठबळ द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे. हो बरोबर. तुम्ही महिलांसाठी काम करताय. तुम्ही आता तुमचं कार्य सांगितलेलं आहे की हो. तुम्ही गेल्या 20-1 वर्षामध्ये तुम्ही तुफान काम केलेलं आहे. अन्याय अत्याचार विरोधात तुम्ही सातत्याने आवाज उठवताय. हो. तर लोकांनी तुमच्या पाठीशी का उभं राहावं याबाबत तुम्ही काय सांगू शकाल? नक्कीच मी सांगीन आणि आवाहन करीन की रत्नागिरीकरांनी आतापर्यंत मला 25 वर्ष बघितलंय की मी कधी कोणाकडून कुठल्याही कामानिमित्त पैसे घेत नाही आणि कुठल्या टेंडरसाठी आणि कामासाठी मी कुठलाही पक्ष बदलला नाही आणि याच्या पुढेही बदलणार नाहीये. मग लोकांना काय हवंय? लोकांना त्यांच्या कामासाठी, त्यांच्या मदतीसाठी जर लोकप्रतिनिधी हवा आहे आणि हे जे निवडून आलेले नगरसेवक त्या वॉर्डाचे मालक बनून आमच्यासारखे जरी गेले तरी हे आमच्या वॉर्डात कशाला आले, म्हणजे हा वॉर्ड त्यांच्या बापानी खरेदी केलाय असं त्यांना जे वाटतं ते कुठेतरी मोडीत काढायचंय. आणि मी उभा राहिलो आणि माझ्या नंतर तिथे आरक्षण पडल्यावरती मग माझी बायकोच, माझी सूनच, माझी मुलगीच किंवा माझा मुलगा किंवा माझा पुतण्या, हे जे काही चाललेलं आहे ना, तर सक्षम महिला नेतृत्व किंवा महिला काम करतायत आणि सक्रिय आहेत, प्रत्येकीच्या वतीने मी हा आवाज उठवतीये आणि त्याच्यासाठी मी अपक्ष फॉर्म भरलाय. मला पक्षांची ऑफर होती पण मी ती नाकारली. नाही, मला आता पक्षांवर विश्वास राहिलेला नाहीये. ताई, आता तुम्ही 2 दिवसात बघितलं पक्ष बदल अनेक लोकांनी हो हो बरोबर. हो. यामागे काय त्यांचा हेतू आहे किंवा त्या संदर्भात काय सांगू शकाल? फक्त तिकीट म्हणून जे पक्ष बदलतायत ना तेही जनतेला माहितीये. जनता सब जानती है आणि मलाही माहितीये की जनता मलाही ओळखतीये की मी पक्ष का बदलले याचं आवाहन मी जाहीररित्या केलं. आणि माझ्या मागण्याच या होत्या की कुठे गायीचा ऍक्सिडेंट झाला तर एवढं मोठं ते धूळ ऍक्सिडेंटचं आम्हाला उचलणं शक्य नाही. एक अख्खा दिवस, दीड दिवस त्या जागेवरती जर गाय किंवा म्हैस पडून राहिली तर त्यांचे जे हाल होतात त्याला कोण जबाबदार आहे? आणि ती मदत नगरपालिकेने करायला हवे. नगरपालिकेच्या काय सोयी सुविधा आहेत? गायरानं जी होती ती गायरानं आरक्षण उठवून विक्रीला काढली. आता मग त्या गायींची सोय कोण करणार? त्यांना आता खायला नाहीये. आपल्याकडे नगरपालिकेची गाडी येते कचरा गोळा करायला. याच्या आधी कचऱ्यामध्ये त्यांना काही ना काही खायला मिळत होतं. आता त्या गाई गुरांना धड खायलाही मिळत नाही. आता जस्ट खालून वर आले तर तिथे अक्षरशः कागद आणि प्लास्टिक गाय खात होती. किती गायींच्या तोंडातून प्लास्टिक ओढून काढू? आणि हे जे मरणासन्न नंतर होत आहेत ना त्याला जबाबदार नगरपालिका आहे, म्हणून मला नगरपालिकेत जायचंय. रत्नागिरीचे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत साहेब यांनी विकास कामांचा म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये रत्नागिरी शहरामध्ये त्यांनी विकास कामं खूप केलेली आहेत. आता त्या विकास कामांची एक आकडेवारी जर आपण काढली तर अनेक विकास कामं झालेली आहेत. नाट्यगृहापासून अगदी शहरातले अनेक विकास कामं झालेली आहेत. आणि त्याच पक्षाच्या आता विद्यमान म्हणजे नगरसेविका ज्या आहेत पूर्वीच्या आणि आताच्या नगराध्यक्ष पदावर उभे राहिल्या शिल्पाताई उभे आहेत, शिल्पाताई सुर्वे. तर आपण या इतकं मोठं विकासाचं काम आणि तुमचं हे सामाजिक काम याच्यामध्ये तुम्ही कशी काय स्पर्धा करू शकाल? नक्की स्पर्धा करणार मी, कारण की विकास हा नक्की काय आहे, लोकांना जनतेला काय हवं आहे, लोकांना ह्या मोठ्या मोठ्या बागा किंवा लोकांना ते मोठे मोठे पुतळे तारांगण हवंय ना, पण मूलभूत गरजा काय आहेत? त्या रस्त्यांची आत्ता जी भरपाई केली जातीये ही 5-5, 6-6 वर्ष ते रस्ते खराब होते. लोक मेटाकुटीला आली होती. लोकांना असं वाटायला लागलंय दरवर्षी इलेक्शन व्हावं. अक्षरशः लोक बोलतायत की दरवर्षी इलेक्शन व्हावं म्हणजे दरवर्षी रस्ते नीट राहतील. पावसाळा काही फक्त रत्नागिरीतच झाला का? लोकांना नगरपालिकेचं आधी काम काय आहे हो? आता हे इलेक्शन नगरपालिकेचं आहे. नगरपालिकेमधून लोकांना काय हवंय? फार काही नाहीये जनतेची अपेक्षा. जनता अजिबात म्हणत नाही की आम्हाला आमच्या दारात आणून आम्हाला काही द्या म्हणून. जनता स्वतः कष्ट करून खातीये आणि त्यामध्ये फक्त लाडक्या बहिणीचं जे गाजर दिलेलं आहे ते थोड्या दिवसांनी आता बंदही होईल. मी त्या ह्याच्यात पडणार नाही.
बहिणींना ते मिळतंय, पण महागाई तेवढीच वाढलेली आहे. ते मिळालेले पैसे इतर खर्चांमध्ये जात आहेत, डॉक्टरांच्या दुखण्यांमध्ये जात आहेत. एकेका वेळेला गेले तर डॉक्टरांना 1000, 1200, 1500 रुपये जात आहेत. ते पैसे आलेले जर डॉक्टरांना घालवायचे आणि रस्त्यांवरून गाड्या जर नीट चालणार नसतील, रिक्षावाले बघा किंवा 4 व्हीलरवाले बघा, जर गाड्यांना खर्च करून ते पैसे घालवणार असतील आणि जर माणूस कमरेतून पाठीतून अधू होणार असेल, ऍक्सिडेंट झालेत मोठे मोठे, ह्या गोष्टी त्यांना गांभीर्याने का घेत नाहीये? पाणी म्हणाल तर धरणामध्ये अक्षरशः गायी आणि म्हशी मेलेल्या मिळाल्यात. एवढ्या फुगल्या होत्या गायी म्हशी. ते पाणी धरणातून आपल्याकडे येतंय, त्याला काही फिल्टरेशन आहे का? त्याची काही सोय आहे का? धरण ते वाढवायला हवे का? मे महिना जवळ आला की पाणी संपलं. मग एवढा पाऊस पडतोय तरी आपलं नियोजनच नाही. लोकांना काय हवंय? कचरा साफ व्हावा, रस्ते नीट मिळावेत, पाणी वेळेवर मिळावं आणि लाईट वेळेवर मिळावी, एवढंच हवंय. लोक जास्त काही मागत नाहीयेत. पुतळे वगैरे हे सगळे पाहिजे आहेत, पर्यटन वाढलं पाहिजे, पण आतली जनताच जर अशी मेटाकुटीला आलेली असेल तर ते पुतळे बघायला, तुमचं तारांगण बघायला जाणार तरी कधी? लोकांना त्यांचं घर चालवायला काहीतरी मदत झाली पाहिजे. रोजगार नाही आहेत लोकांना. तर ताई, तुम्ही आमच्याकडे आलात रत्ना टाइम्सच्या स्टुडिओमध्ये आणि तुमचं म्हणणं या ठिकाणी मांडलं. हो, आम्ही आपले आभारी आहोत. नक्कीच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल आणि माझे 2 शब्द इथे मांडायला दिल्याबद्दल. कारण की अजूनही थोडासा वेळ असा आहे की इलेक्शन आल्यानंतर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मी काय करणार आहे हे मला दाखवायचंय. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.